एडशी जिल्हा धाराशिव येथे 5,000 हेक्टरमध्ये पसरलेलं हे अभयारण्य आणि भारतीय रेल्वेच्या ताब्यामध्ये असलेलं हे हिल स्टेशन, ज्याला दुर्गामाता हिल स्टेशन असं नाव आहे. आणि हा जो सर्व परिसर आहे हा भारतीय रेल्वेच्या ताब्यामध्ये आहे. तसं मराठवाडा म्हटलं की डोळ्यापुढे कायमचा दुष्काळ, पाण्याचा अभाव, जंगलाचं प्रमाण तसं कमी असं डोळ्यापुढे चित्र येतं. परंतु मराठवाड्यामध्ये सुद्धा अशी काही स्थानं आहेत की ज्या ठिकाणी इंग्रज सुद्धा समाधानासाठी आणि शांततेसाठी येऊन थांबत होते. 1908 मध्ये इंग्रजांनी तयार केलेलं हे हिल स्टेशन आहे. आणि आपण बघू शकतात की त्यांना इथं येण्यासाठी त्यांनी छोटीशी जी रेल्वे आहे त्या रेल्वेचीही व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि हे छोटेसे रूळ आजही आता रेल्वे आजही आपण पाहू शकतात. आता या रुळावरून गाडी धावत नाही, परंतु त्या आठवणी म्हणून भारत सरकारने म्हणजे केंद्र सरकारने हे ठेवलेले आहे. जुन्या काळामध्ये असलेले ते छोटंसं स्टेशन, छोटंसं हे रूळ, आणि आपण भारतीय चित्रपटामध्ये ज्या काही जुन्या चित्रपटामध्ये काही गोष्टी पाहतो त्या प्रत्यक्ष आपल्याला आता इथं अनुभवायला मिळत आहे. म्हणजे हे आपल्या लक्षात येतं की इंग्रज हे भारतावर राज्य करत होते आणि जरी त्यांनी हे भारतासाठी हा विकास जरी त्यांनी केला नसला तरी या ठिकाणी ते राहत असताना त्यांनी मात्र आपल्या स्वतःसाठी या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या करून ठेवल्या. आणि आता आपण प्रत्यक्ष वर हिल स्टेशनकडं जायला सुरुवात करतोय. 100 वर्षापूर्वी म्हणजे 100 वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन गेला, पण त्या काळामध्ये इंग्रज अधिकारी जेव्हा या हिल स्टेशनला यायचे तर आपली गाडी अगदी वर जाऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. आणि आज भारत सरकार या सगळ्या परिसराचा विकास करत आहे. जवळपास 5,000 हेक्टरमध्ये पसरलेलं हे अरण्य आहे, वनराई आहे. आणि विशेष म्हणजे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती या अभयारण्यामध्ये आहेत. आयुर्वेदाचे जाणकार माणसं कमी झालेत, नाहीतर अनेक रोगावरील औषधं या ठिकाणी मिळू शकतात आणि त्याची संशोधन करण्याची गरज आहे. आपण निघालो तर एक सिमेंटी रस्ता बाजूला केलेला मधोमध केलेला आहे आणि दोन्ही बाजूनी नैसर्गिक झाडं तर आहेत, परंतु आता भारत सरकारने सुद्धा या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. वर आपण आल्यानंतर आजूबाजूची जी खेडे आहेत तिथले लाईट दिसतात, गावं दिसतात. आणि हा उन्हाळ्याचा काळ आहे तसा, यावर्षीचा उन्हाळा तसा भयंकर असा. परंतु इथं आपण वर फेरफटका मारत असताना मध्येच हवेच्या झुळका येतात आणि तो वारा अतिशय सुखकारक, आणि मध्येच चंद्राच्या साक्षीनं ही सर्व रात्र चंद्राच्या साक्षीनं हा सगळा परिसर पाहत असताना अतीव आनंद मिळतो. आता दुर्गादेवी हिल स्टेशन त्याच्या पायथ्याशी आपण आलोय आणि आता वरचा प्रवास आपल्याला सुरू करायचा आहे. तर आपल्या आताच्या सरकारने बरं मनावर घेतलं आणि वर जाण्यासाठी सुंदर प्रकारच्या अशा पायऱ्या तयार केल्यात आणि त्या पायऱ्यांनी आपण जाऊ शकतो. परंतु ह्या सगळ्या पायऱ्या बनवत असताना बाजूला कुठेही निसर्गाची हानी होणार नाही, किंबहुना निसर्गाचं संवर्धनच विशेषत्वानं होईल अशा प्रकारची सगळी योजना केलेली आहे. एक 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 पायरी. आणि रात्रीचे जवळपास आता 9-9:30 वाजलेत. आजूबाजूला या अभयारण्यामध्ये असलेले वाघ, सिंह, बिबटे, हरणी, ससे, आणि इकडे येत असताना अनेक ससेसुद्धा आमच्या समोरून गेलेत. अंधार असल्यामुळे त्या सगळ्यांचं चित्रीकरण करता आलं नाही, परंतु आता तो सर्व आवाज, तो सर्व नाद या सर्व परिसरामध्ये आहे. आणि विशेषत्वाने सगळीकडे प्रकाशाची योजना सरकारने केलेली आहे किंवा रेल्वे प्रशासनाने इथं अशी योजना केली की सगळीकडं ती रोषणाई, आणि त्या रोषणाईमध्ये या जंगलाची सैर करताना एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. आपण बघू शकतात की मोठमोठ्या लाईटांची योजना या ठिकाणी केली. आणि आता आपण मध्यावर आलोय आणि खरोखरच आता इथून जे दिसणारं दृश्य आहे ते अतिशय सुंदर आहे.
दूर 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 पसरलेलं हे अरण्य आणि दूर गावांमध्ये असलेले लाईट, तिथं असलेले घरं तेवढे ते अंधारामध्ये दिसत नाही, पण लाईट दिसतात. आणि आता वर आल्यानंतर जो काय आनंद आणि समाधान मिळत आहे ते शब्दात येत आहे. माणसांची गर्दी, दिवसा आपण रस्त्याने फिरत असताना गाडीचे हॉर्न आणि एवढ्या या वर्दळीमध्ये, एवढ्या गर्दीमध्ये दम कुंडून जातो. आता एवढ्या मोठ्या अरण्यामध्ये आपण एकटेच, बाजूला पसरलेली वनराई, वाऱ्यासोबत संवाद, सगळंच काही अलौकिक. आणि विशेषत्वाने आपल्याला सूचना सुद्धा त्यांनी दिली की प्लास्टिक आणू नका बाबा, कारण सौंदर्य तुम्हाला निर्माण करता येत नाही, परंतु याला खराब तरी करू नका. या ज्या झाडाला मी हात लावलाय, इतका सुगंध या झाडाचा आहे, नैसर्गिक फुले त्या ठिकाणी आहेत, त्याला फळं पण आलेत. झाडांची नावं माहिती नाही, परंतु या सगळ्या परिसरामध्ये एक सुगंध भरून गेलाय. आणि मध्येच वेगवेगळे आवाज येतात, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात, प्राण्यांचे आवाज येतात आणि त्याने हे सगळं वातावरण भारून गेलं. चला अजून जाऊया वर. ही रात्र आणि आता आपण जिथं वर आलोय हे दुर्गा मातेचं मंदिर आहे. बाजूला त्या इंग्रज अधिकाऱ्याने स्वतःसाठी तयार केलेला तो बंगला बाजूला आहे आणि त्याच्या बाजूला बऱ्याच काळानंतर खाली असणारे जे गावकरी आहेत त्यांनी या ठिकाणी या दुर्गा मातेचं मंदिर निर्माण केलेलं आहे. सुंदर मंदिर आहे, छोटासा तांदळा आहे. अनेकांची कुलदेवी हे आहे आणि बरेच लोक या देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात. म्हणजे देवीचं स्थान असल्या कारणाने हिल स्टेशन बरोबर एक धार्मिक वातावरण सुद्धा या ठिकाणी आहे. आणि विशेषत्वाने इथं आपण फिरत असताना कोणीही आपल्याला अटकाव करत नाही. आता आपण आलोय इंग्रज सरकारच्या त्या अधिकाऱ्यांनी 1908 मध्ये त्यांना राहण्यासाठी आणि निवांततेच्या क्षणी इथं येऊन थांबण्यासाठी जो बंगला तयार केला आहे तिथं आपण आलो. बघा 100 वर्षापासून अधिक काळ याला झाला, परंतु त्याची मजबूती जबरदस्त आहे. बाजूला आल्यानंतर खुर्च्या वगैरे सुद्धा त्या काळातल्या आणि नंतरच्या काळामध्ये अजून काही अधिकाऱ्यांनी आणले असेल. आजही रेल्वे खात्यातील अनेक अधिकारी या ठिकाणी येतात. आपण बघू शकता की दगडी बांधकाम आहे, मोठमोठ्या भिंती आहेत आणि याची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र माणसं त्यांनी या ठिकाणी माळी म्हणून ठेवलेली आहेत. आणि त्यामुळं ती देखरेख खूप चांगली आहे. कुठलाही भाग असा दुर्गंधयुक्त नाही आहे, कुठेही घाण झालेली नाही, तर सगळीकडे स्वच्छता आहे. मध्ये आम्ही इथं देखरेख करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनाही भेटलोय. त्या बंगल्याचा पुढचा हा भाग आणि तिथं राहत असलेले जे देखरेख करणारे माळे असेल किंवा काम करणारे माणसं असतील त्यांनी आजूबाजूला सुंदर अशा झाडांची लागवड केली आहे. सुंदर रचना आहे. तर मला वाटतं की समोर संध्याकाळी आता आल्यानंतर खालून वर चढून आलो तर तहाने लागलेली होते आणि फिल्टर पाणी नाही, परंतु फिल्टर पाण्यापेक्षा खूप जास्त गोडी या पाण्याला आहे. समोर झाडांची खूप चांगली रचना या अधिकाऱ्यांनी केली आहे. आणि पुढे पुढे आपण जसं जातोय तसं खालचा जो भाग आहे आणि तिकडून येणारा तो जो गारवा आहे तो अंगाला स्पर्श करून खूप आनंद मिळतोय. वर येत असताना काही प्राणी आम्हाला दिसले आणि पुढे येत असताना इथं मनी मॅवचंही दर्शन झालं. बिचारी इथं बसलेली होती आणि आम्हाला पाहिल्यानंतर तिला वाटलं काही खायला आणलं की काय, म्याव 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 करून आमच्याशी संवाद करते. रात्रीच्या अंधारामध्ये तिचे ते चमकणारे डोळे आनंदही देतात आणि थोडा कमजोर हृदयाचा असेल तर त्याला थोडी भीती वाटल्याशिवाय राहणार नाही, असं पण आहे. परंतु हे सगळंच वातावरण खूपच सुखकारक आणि अरण्यामध्ये अनुभवाला येणारी ही निरव शांतता आणि ही रात्र अतिशय सुखकारक आहे.